बेळगावात ऊस आंदोलन चिघळलंय। ऊस आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे। आंदोलकांची हाततार्गी टोलनाका परिसरात जोरदार दगडफेक पाहायला मिळते। सरकार लक्ष देत नसल्याने आंदोलक आक्रमक झाले। गेल्या काही दिवसांपासून ऊस दर निश्चितीबाबत सीमा भागातल्या शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलंय। विजय केसरकर आपल्याला ताजे अपडेट्स देत आहेत। विजय, आंदोलनाची आत्ताची काय स्थिती आहे? किती वाजल्यापासून आंदोलन सुरू आहे? काय अपडेट्स आहेत? अश्विन, ज्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊसाचं आंदोलन पेटतं तशाच पद्धतीने यावेळी सीमा भागामध्ये देखील ऊसाचं आंदोलन आहे पेटलेलं आहे आणि हत्तरगी टोल नाका आहे। या टोल नाक्यावरती शेतकऱ्यांनी या ठिकाणी वाहनांवरती दगडफेक केली, कारण ऊसाचे जे दर आहे तो निश्चित होत नाही आणि त्याच्या आधी कर्नाटकातील काही कारखाने हे चालू झालेले आहेत। त्यामुळे हे कारखाने बंद व्हावेत, जोपर्यंत हा दर निश्चित होत नाही तोपर्यंत आम्ही कारखाने चालू दिले जाणार नाहीत, अशा पद्धतीची भूमिका घेतली। कारण राजू शेट्टीने देखील त्या ठिकाणी जाऊन या सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं की जोपर्यंत दर मिळत नाही तोपर्यंत आपला ऊस आहे तो नका। आता या सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी पांगवलेलं आहे आणि त्याचं शांतता आहे ते प्रस्थापित केलेलं आहे। अश्विन, विजय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर बेळगावात ऊस आंदोलन चिघळल्याचं बघायला मिळते आणि ज्याच्यामध्ये आता हिंसक वळण या आंदोलना काहीसं लागल्याचं पाहायला मिळते।